इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. सिंहस्थच्या आढावा बैठकीला कुंभमेळा आयुक्त दीड तास उशिरा आल्याने मोजक्याच लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक आवरून घेण्याची वेळ आयोजकांवर आली. कुंभमेळा प्राधिकरण, महापालिका प्रशासन आणि नगरसेवक यांच्या सिंहस्थ कामांचा समन्वय राहण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण, महापालिका प्रशासन आणि नगरसेवकांची एकत्रित बैठक हिरावाडीतील भोरे नाट्यगृहात आयोजित करण्यात आली. मात्र अपुरी व्यवस्था, त्यातच कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंग यांना बैठकीला येण्यात दीड तास लागल्याने मोजक्या नगरसेवकांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली आणि ही बैठक सायंकाळी 5:30 वाजता घेण्यात येणार असल्याने बहुतांशी नगरसेवक वेळेवर उपस्थित होते. मात्र स्टेजवर कुठल्याही प्रकारची तयारी नसल्याने उपस्थित असलेल्या नगरसेवकांना रिकाम्या हाती माघारी फिरावे लागले. पंचवटीतील बैठकीत सिंहस्थच्या नियोजनाबाबत नगरसेवकांकडून माहिती अभावी नाराजी पसरल्याने अनेक लोकप्रतिनिधींनी सभागृहातून काढता पाय घेतला. मुळात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामानिमित्त नाशिककरांमध्ये प्रचंड नाराजी आहे. शहरातील सर्वच कामे संथ गतीनं सुरू आहेत. त्यामध्ये कामांमध्ये उत्कृष्ट दर्जा नसल्याने खोदलेल्या रस्त्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. या रस्ता अपघातात आतापर्यंत 6 ते 8 जणांचा मृत्यू झालेला आहे. याला सर्वस्वी कुंभमेळा प्राधिकरण जबाबदार असल्याची माहिती, चर्चा नाशिककरांमध्ये सुरू आहे. आणि विशेष म्हणजे मोजक्याच लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या मनोगतावेळी ध्वनिक्षेपकाची व्यवस्था नसल्याने मनपा आयुक्तांनाही थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करावे लागले. आणि या संदर्भात भाजपाचे शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. बाहेरून आलेल्यांना नाशिकचा इतिहास, भूगोल कसा माहीत असणार याचा टोला शेखर सिंग यांनी लगावला आहे. काल कुंभमेळ्याच्या संदर्भातलं प्रेझेंटेशन हिरावाडी येथील भोरे नाट्यगृहात दाखवणार होते आणि त्याकरता सर्व नगरसेवकांना आमंत्रित केलेलं होतं. नगरसेवक सर्व वेळेवर त्या ठिकाणी पोहोचले होते, परंतु त्या ठिकाणी कुठली तयारी नव्हती, प्रेझेंटेशन नव्हतं, कुठली पूर्वतयारी नव्हती. त्यामुळे नगरसेवकांनी मला फोन केले की आम्हाला या ठिकाणी बोलवलेले 1 तास उलटून गेला तरी या ठिकाणी कुठली तयारी नाही, कुठले अधिकारी नाही. त्यामुळे मी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांना फोन केले. त्यांनी फोन उचलले नाही आणि नंतर नगरसेवक थांबून निघून गेले. त्यामुळे मी नाराज होऊन कुंभमेळा आयुक्तांना यापूर्वी मी काही सूचना केल्या होत्या, ज्या नागरिकांनी माझ्याकडे केल्या होत्या, नाशिककरांनी केल्या होत्या विधायक सूचना, त्याला पण त्यांनी रिस्पॉन्स दिला नव्हता. त्यांना मेसेज केले होते, त्यांना फोन पण केले होते. त्यामुळे नाईलाजाने मी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्याबाबतची तक्रार केली का कुंभमेळा आयुक्त नाशिकच्या कामांबाबत जे काही सूचना असतील त्याची दखल घेत नाही. आपल्याला हे बरोबर आहे की ज्यांनी 3-3, 4-4 कुंभमेळ्यामध्ये काम केलेलं आहे, जे नाशिककर आहेत, त्यांना 3 वर्षाकरता आलेल्या अधिकाऱ्यांपेक्षा जास्तच माहिती असणार. त्यामुळे मला वाटतं त्या अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे जाणून घेतले पाहिजे. नगरसेवक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आमदार असतील, आमदारांचं पण म्हणणं काय आहे ते जाणून घेतलं पाहिजे. आमदारांनी पण माझ्याकडे तक्रारी केल्या का आम्हाला कुठं बैठका होतात किंवा कुंभमेळ्याचे काही संदर्भातले काही चर्चा होती त्यावेळेस आम्हाला बोलवलं जात नाही. कालच्या ही बैठकीला पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांना माहित नव्हतं या ठिकाणी प्रेझेंटेशन देणारे किंवा बैठक हे माहित नव्हतं. जर त्या मतदारसंघात जर ते बैठक होणार असेल तर त्या लोकप्रतिनिधींना सुद्धा बोलवलं पाहिजे असं माझं मत आहे. दरम्यान बैठक सुरू होण्यापूर्वीच नगरसेवक दिनकर पाटील यांनी उपस्थित भाजपच्या नगरसेवकांसमवेत बैठकीविषयी हास्यास्पद प्रतिक्रिया दिली. मात्र ही प्रतिक्रिया कॅमेरामध्ये रेकॉर्ड होतात. नेहमीप्रमाणे दिनकर पाटील यांनी घेऊ नको, कट कर असं म्हणत डोक्यालाच हात लावला. रेकॉर्डिंग झालेले व्हिडिओ वरिष्ठांपर्यंत गेले तर गडबड होईल अशी भीती तर दिनकर पाटील यांना वाटली नसावी ना, अशी चर्चा आता बैठकीस्थळी होताना दिसते. सगळे पक्ष आता 6:15 वाजले. सर्व अपक्षीय नगरसेवक आले तर मग आपण परत त्याच्या मीटिंग घेतली तेव्हा येऊ. स्टेजवर अजून खुर्च्या पण नाही लागलेल्या त्यांच्या. माणूस सुद्धा नाही कर्मचारी अण्णांनी बोललेलं कंटिन्यू करून घ्या. सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पूर्वतयारीसाठी
नाशिक महानगरपालिकेच्या लोकप्रतिनिधींची समन्वय आढावा बैठक मंगळवारी पंचवटीतील सदाशिव भोरे नाट्यगृहात आयोजित करण्यात आली. मात्र बैठकीला सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह तब्बल 1.5 तास उशिरा पोहोचल्याने बैठकीचे नियोजन कोलमडले. दिलेल्या वेळेत उपस्थित राहिलेल्या अनेक लोकप्रतिनिधींनी दीर्घ प्रतीक्षेनंतर बैठकीतून काढता पाय घेतला आणि त्यामुळे मोजक्याच लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सिंहस्थच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. आधीच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात सुरू असलेली कामे विलंबाने होत असल्याची माहिती महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सभागृहात दिली होती. साधी बैठकी वेळेवर न घेऊ शकणारे प्राधिकरण आयुक्त शेखर सिंग हे कुंभमेळ्याची कामे तरी कशी वेळेत पूर्ण करणार असा सवाल आता नाशिककरांमधून उपस्थित होतो आहे. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.